कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत, तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला कोणत्या कोणा मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत काही मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन आहे देवेंद्र फडणवीसचे. आणि तोवर मी जगत बी नाही. इतक्या दिवस उपोषण, मला तुमच्या संग बोलायचं असलं का आधी पाणी प्यावं लागतं मग बोलावं लागतं. तुम्हालाही खोटं बोलायची मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधव आहेत यांना ठीक आहे, यांना खोटं बी वाटत असं, पण तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं लागतं. मराठी मुंबईत येणार कोणी त्यांना अडवू शकत नाही. आणि अडीलं तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते. आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. आणखी ना त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. चला, धन्यवाद. तर सरकारनं भीती दाखवली तरीही मागे हटणार नाही. शनिवार रविवार नंतर आंदोलकांची संख्या वाढलेली दिसेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आणि मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलेला आहे. मराठ्यांचा अपमान करू नका, ही लढाई शांततेत लढायची आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलेला आहे. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, आम्ही शांत आहोत, आम्हाला शांतच राहू द्या असा इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी दिलाय. तर कोर्टाला आझाद मैदानातून हुसकावून लावल्यास सरकारला महागात पडेल असा इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी दिलाय. शनिवार रविवार आंदोलक मुंबईत आल्यास आंदोलक आणखी छान होईल असंही त्यांनी म्हटलंय. मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. तर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. शनिवार रविवार आंदोलक मुंबईत आल्यास आंदोलन आणखी छान होईल असंही त्यांनी म्हटलंय. तर मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.